टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, बिडी, मिशरी हे सगळे ऍडिक्शन एकाच कॅटेगरी मधले आहे आणि ते आहे निकोटीन ऍडिक्शन. तर टोबॅकोमुळे निकोटीन हा जो पदार्थ असतो त्याच्यामुळे ऍडिक्शन होतं आणि कुठलेही ऍडिक्शन सोडताना विड्रॉल सिम्पटम्स होत असतात. म्हणून कुठलंही व्यसन जे आहे तर ते सुरुवातीला कमी प्रमाणात असतं, नंतर नंतर काय होतं त्या व्यसनाने जो होणारा जो इफेक्ट असतो लोकांना आवडायला, आणि जर ते व्यसन नाही मिळालं तर त्याचे विड्रॉल सिम्पटम्समुळे ते परेशान होतात. म्हणून ते परेशानी टाळण्यासाठी त्यांना हे माहिती असतं की मी जर आता ते व्यसन केलं तर तंबाखू खाल्ली तर मला तो त्रास होणार नाही, म्हणून ते त्या व्यसनामध्ये अडकत जातात. टोबॅकोसाठी कॉमन विड्रॉल सिम्पटम्स कुठले असतात तर लक्षणं लागणे, कॉन्सन्ट्रेशन न होणे, कामात सुस्ती वाटणे, तरतरी न वाटणे, चिडचिड होणे, ही जी कॉमन लक्षणं आहेत विड्रॉल सिम्पटम्स टोबॅको सोडताना. म्हणून बरेच लोक स्वतःच्या विल पॉवर जेव्हा तंबाखू सोडायला जातात तर त्यावेळेस त्यांना ह्या विड्रॉल सिम्पटम्स परेशान करतात आणि ती परेशानी त्यांना सहन होत नाही, म्हणून ते परत टोबॅकोकडे वळतात. ट्रीटमेंटचा हा जो भाग आहे त्यात दोन महत्वाच्या पद्धती आहेत. एक आहे विड्रॉल सिम्पटम्सचा उपाय करणे आणि दुसरा आहे टोबॅकोकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो बदलणे. तर विड्रॉल सिम्पटम्स दूर करण्यासाठी औषधोपचाराचा मदत होते. तर काही अँटी क्रेविंग मेडिसिन असतात, मग निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी असते, तर ते कॉमनली निकोटीन गम्स च्युइंग गम असतात. तर निकोटेक्स 2 मिलीग्राम 4 मिलीग्राम असे निकोटीन च्युइंग गम असतात. त्यांच्या मदतीने सुद्धा इच्छा झाली टोबॅकोची तर टोबॅको घ्यायच्या ऐवजी निकोटीन गम घ्या. तर निकोटीन गम घेण्याची पद्धत अशी असते की तो निकोटीन गम जो आहे तो पटापट चावून खायचा नसतो, जसं च्युइंग गम खातात तसा, तर तो चघळत राहायचा असतो. पटापट जर चावून खाल्ला तर त्याच्यातला जो इफेक्ट आहे तो लवकर संपून जातो आणि मग नंतर परत क्रेविंग व्हायला सुरुवात होते. तर सगळंच राहायचं आणि कुठेतरी निकोटीन गमच्या कोपऱ्याला थोडं बाईट करायचं जर अजून डोस हवा तर त्याच्याने बऱ्याच लोकांना तासभर किंवा 2 तास सुद्धा किंवा 3 तास सुद्धा तंबाखूपासून लांब राहायला मदत होते. मग त्यांना कॉन्फिडन्स वाढतो की मी तंबाखूपासून लांब राहू शकतो. तर त्यांचा ऍटिट्यूड बदलायला पॉझिटिव्हिटी येते की ठीक आहे शक्य आहे. आणि जे अँटी क्रेविंग मेडिसिन्स असतात त्याच्याने पण क्रेविंग कमी होते आणि समजा चिडचिड होत असते किंवा आळस सुस्ती वाटत असेल तर ती लक्षणं दूर होण्यासाठी पण स्पेसिफिक मेडिसिन आम्ही देत असतो. तर विड्रॉल सिम्पटम्स मॅनेज करण्यासाठी मेडिसिन दिल्यामुळे 50% तरी काम सोपं होऊन जातं आणि ज्यांना खरंच सोडायची आहे तर त्यांचा विल पॉवर पण कामाला येतो. 50% लक्षणं कमी होतात, म्हणून रिलेटिव्हली सोपं झालं. आता टोबॅकोकडे बघण्याचा जो ऍटिट्यूड आहे, दृष्टिकोन जो आहे तो असा झालेला असतो की तंबाखू शिवाय मला काम होणार नाही, तंबाखू शिवाय मला तरतरी वाटणार नाही, तंबाखू शिवाय मला फ्रेश वाटणार, तंबाखू शिवाय माझं पोट साफ होणार नाही. तर हे जे कंडिशनिंग झालेलं असतं मनाचं तर ते कंडिशनिंग बदलण्यासाठी काउन्सिलिंग असतं. तर तुमच्या लेवलला तुम्ही हे काउन्सिलिंग मध्ये हँडल करू शकता की तंबाखूकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा का निर्माण झालेला आहे. कारण वारंवार तंबाखू घेतल्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे फिजिओलॉजिकल इफेक्ट जो आहे तर त्याच्याने हे कंडिशनिंग तयार झालेलं आहे. तर काउन्सिलिंग करताना तर पूर्वी जेव्हा तुम्ही तंबाखू घेत नव्हते तेव्हा तुम्हाला आळस यायचा का, तेव्हा तुम्हाला चिडचिड व्हायची का, तेव्हा तुम्हाला कामात लक्ष लागायचं की नाही लागायचं. तर पूर्वी तंबाखू नसताना तर सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करू शकत होते. मग तंबाखूची सवय लागल्यानंतर तुम्हाला असं वाटायला लागलं की तंबाखूमुळेच मला हे लक्ष लागतंय किंवा तंबाखूमुळे माझी चिडचिड होत नाही. तर हा तंबाखू आणि ही लक्षणं दूर होण्याचं कंडिशनिंग तयार होतं आणि ऑफकोर्स त्याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट असतो निकोटीनचा आणि विड्रॉल सिम्पटम्समुळे होणारी जी बेचैनी असते त्याच्यामुळे पण चित्त लागत नाही, लक्ष लागत नाही, तरतरी वाटत नाही, गळ्याला सारखं वाटतं. ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. तर कुठल्याही पदार्थाचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट किती दिवस राहणार आहे तर तो 8-10 दिवस राहील, 15 दिवस राहील. तर जे फिजिकल सिम्पटम्स असतात विड्रॉलचे ते आधी कमी होतात आणि जे सायकोलॉजिकल सिम्पटम्स असतात विड्रॉलचे ते कमी व्हायला वेळ लागतो. सायकोलॉजिकल क्रेविंग जी असते ती एक वेळ झालेली असते की चहा घेतल्यानंतर तंबाखू खायची किंवा सिगरेट घ्यायची किंवा सकाळी उठल्या पोट साफ होण्यासाठी तंबाखू खायची. हे जे कंडिशनिंग झालेलं असतं तर त्या वेळी त्या सायकोलॉजिकल क्रेविंग होते, ती तलब म्हणतो आम्ही क्रेविंग. तर ती वेळेनुसार पण होते. काही ट्रिगर्स असतात की आता समजा ते कामावर गेले, शेतावर गेले कामाला आणि तिथे इतर कर्मचारी किंवा मजूर आहे तर ते ब्रेकमध्ये तंबाखू खातात किंवा बिडी पितात तर ते बघून पण क्रेविंग व्हायला लागतं की अरे जुनी आठवण येते की अरे आपल्याला पण सवय होते, आता हे लोक घेतात मी घेत नाही, काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागतं किंवा आपल्या जीवनात काहीतरी कमी झाल्यासारखं वाटायला लागतं आणि म्हणून असं वाटतं की जाऊ दे आजच्या दिवस घेऊ, उद्यापासून नाही घेणार. तर इथे अशा विचारांमध्ये ते फसतात आणि मग ते जाऊ दे आजच्या दिवस घेतो. जी व्यक्ती आज परमिशन देते ती उद्या पण देणार, परवा पण देणार, ती चालू होऊन जाते. ऍडिक्शनचा असा नियम आहे की तीच व्यक्ती ऍडिक्शन पासून लांब राहू शकते जी बिलकुल त्याचा प्रयोग करत नाही. जी व्यक्ती सोशल ड्रिंकिंग किंवा सोशली आपण कधीतरी घेऊ, ओकेजनल घेऊ, कमी प्रमाणात घेऊ, अशा आशेने जेव्हा ते घ्यायला जातात की आजच्या दिवस घेऊ फक्त, आता मला महत्वाचं काम आहे, माझं काम होत नाही, मला आळस येतोय, मला ड्रायव्हिंग करायची आहे, मला काम करायचं आहे, महत्वाची मीटिंग आहे, माझं डोकं धरलेलं आहे, डोकं दुखतंय, आज मला गरज आहे, आज मी घेणार उद्यापासून नाही घेणार असं होत नाही. तर एकदा घ्यायला लागला की माणूस रेग्युलरली घ्यायला लागतो आणि पूर्वीच्या कन्झम्पशन सारखं पूर्वीची जी घेण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला परत त्या लेवलला पोहोचतं. हे अवेअर करून देणं गरजेचं आहे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये की म्हणून पहिल्या सेवनापासून लांब राहणं गरजेचं आहे. कारण एकदा घेतलं की सगळे मेहनत आतापर्यंतची बाहेर. तर मग जी व्यक्ती तंबाखू खाते अशा व्यक्तीपासून लांब राहणं गरजेचं आहे. जर तुमचे सहकर्मचारी जे असतील किंवा जे मजूर असतील शेतात ते जेव्हा
ब्रेक टाइम मध्ये तंबाखू खातात किंवा जेवण झाल्यानंतर किंवा चहा घेतल्यानंतर जेव्हा तंबाखू खातात तर त्यावेळेस स्वतःला तिथून थोडं लांब नेणं, दुसरीकडे जाणं, म्हणजे ते व्हिज्युअल स्टिम्युलस जे आहे, जी तलप लागते, क्रेविंग होते, तर ती होण्याची चान्सेस कसे कमी होतील, तर त्यासाठी असे स्टेप्स घेणं गरजेचं आहे. आणि हे सांगत राहणं गरजेचं आहे की फक्त आज नको म्हणायला शिकायचं. तंबाखू सोडली, आता मी कधीच तंबाखू खाणार नाही, अशा विचाराने सुद्धा लोकांना टेन्शन येतं की अरे कसं होईल, मला शक्य आहे का. पण आज मला फक्त घ्यायची नाही हे शक्य वाटतं, अचिवेबल गोल वाटते. आज नाही घे तर आज नको हा फॉर्म्युला त्यांना वापरायला शिकवायचा. आजचा दिवस जर आपण जिंकलो तर झोप झाल्यानंतर सकाळी नवीन दिवस आहे, तर उद्यासाठी उद्या ठरवू आपण काय करायचं. फक्त आज नाही घे. हा आज नकोचा जो फॉर्म्युला आहे, वन डे ॲट अ टाइमचा जो फॉर्म्युला आहे, हा खूप लोकांना राबता येतो, राबवता येतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना व्यसनापासून लांब राहणं शक्य आहे. परत उद्याचा दिवस उगवला तर परत म्हणायचं आज नको. जेव्हा जेव्हा इच्छा होईल तेव्हा म्हणायचं आता नको, आज नको, आता नको, असं करत करत त्या व्यसनापासून लांब. हे सगळ्यासाठी जे मोटिवेशन आहे तर ते काय आहे की का तंबाखू सोडायची, याचं कारण जेव्हा क्लिअर असतं किंवा त्याचं कारण कन्व्हिन्सिंग असतं तेव्हा ते कारण आठवून सुद्धा आपल्याला आपल्या स्वतःचं मोटिवेशन वाढवत राहत. तर काही असे अनुभव बघितलेले असतात लोकांचे की तंबाखू गुटखा खाल्ल्यामुळे त्यांचं तोंड सुद्धा उघडत नसतं. इथे आतमध्ये गालेच्या आतमध्ये त्यांना जी स्किन असते, म्युकस मेम्ब्रेन्स असतात, ते कडक झालेले असतात, तिथे व्हाईट पॅचेस आलेले असतात, तर प्री कॅन्सर लिजन्स त्यांना आलेले असतात. तर म्हणून आता याचं परिवर्तन पुढे परत कॅन्सरमध्ये होऊ नये, आपली तब्येत आपणच जपायला हवी, हे जे मोटिवेशन असतं ते विसरायला नाही पाहिजे, ते परत परत लक्षात ठेवायला पाहिजे. सिगरेटच्या पाकिटावर किंवा तंबाखूच्या पुडीवर किंवा गुटख्याच्या पुडीवर सुद्धा वॉर्निंग दिलेली असते की याच्याने कॅन्सर होऊ शकतो. तर ह्या गोष्टी सतत स्वतःला रिमाइंड करत राहायला पाहिजे. आपल्याला जबाबदारी आहे, मुलं आहे, बायको आहे, तर आपल्याला काही झालं तर त्यांना त्यांचं पुढे कसं होईल, हे जे काही मोटिवेशनल फॅक्टर्स तर ते सतत स्वतःला आठवण करून देत राहायला पाहिजे. म्हणजे आज नको हे राबवता येणं सोपं. सुरुवातीला जे आपण मेडिसिन सुरू करतो, युजली ते मेडिसिन जे आहेत तर ते काही पेशंट्समध्ये 3 ते 4 महिने चालू ठेवायला सांगतो, काही पेशंट्समध्ये 6 महिने सुद्धा आम्ही ते चालू ठेवायला सांगतो. पुढे पुढे त्याचा डोस कमी पण करता येतो, तर एक सपोर्ट म्हणून उपचाराची मदत होते. आणि सातत्याने जेव्हा 4-6 महिने एखादी व्यक्ती तंबाखूपासून लांब राहते तर नंतर मग हळूहळू टेपर ऑफ करून ती मेडिसिन सुद्धा बंद करतात. तर अशा पद्धतीने मेडिसिन आणि काउन्सिलिंगमध्ये ॲटिट्यूड टुवर्ड्स टोबॅको हे बदलत आहे. अशा पद्धतीने ते टोबॅको ॲडिक्शन सोडवतात. तर बाकीचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत की तंबाखू घेणारे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापासून लांब राहायचे. जे काही ट्रिगर्स आहेत ते ओळखायचे. ट्रिगर्स काय आहेत ते समजा खूप कामाचा थकवा आला की मग आठवतं की आता थोडी घेऊ बा, तर मग थोडंसं लिमिट सेटिंग करायचं की एवढं पण काम करायचं नाही, एवढी दगदग करायची नाही की खूप थकवा येईल, त्याच्याने आपल्याला आठवण येईल, किंवा थकवा मॅनेज करायच्या दुसऱ्या पद्धती शोधून काढायच्या. अशा पद्धतीने लाईफस्टाईल मध्ये पण त्या दैनंदिन तुमचं जे काही जीवन आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे चेक्स करून सुद्धा व्यसनापासून लांब राहतात. हे होतं तंबाखू, मिश्री, गुटखा, सिगरेट, स्मोकिंग ह्या प्रकारच्या व्यसनांसाठी हे गायडन्स आहे. सेम प्रिन्सिपल्स तसे इतर व्यसनांना पण लागू करतो. जसं जी मोठी व्यसनं आहेत, दारूचे व्यसन आहे किंवा इतर जे बिहेव्हिअरल ऍडिक्शन्स आहेत त्याच्यामध्ये पण ही प्रिन्सिपल सगळी कामाला